महिलांना आरक्षण देणारा आता कायदा लागू होणार। मी मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। कुठलाही देश पहा तुम्ही, ज्या देशामध्ये महिलांचा सहभाग करून घेतलेला आहे, महिलांना पूर्णपणे अधिकार दिले गेलेले आहेत, महिलांची शक्ती देशासाठी वापरली गेली, ते देश प्रगत देश म्हणून पुढे आलेले आहे। म्हणून महिलांना सोबत घेऊन देशाचा विकास करण्याचा जो संकल्प मोदी साहेबांनी घेतला तो अतिशय चांगला आहे। महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत, सगळ्या क्षेत्रात त्या उत्कृष्टपणे काम करू शकतात, हे आपल्या भारतीय महिलांनी दाखवून दिलेलं आहे। म्हणून हा निर्णय अतिशय चांगलेला आहे। भुसावळच्या नगराध्यक्षांनी आपल्या विरोधात आणि आपल्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। जात वैध प्रमाणपत्र मिळू देत नाही, बनावट कागदपत्र बनवले जातात म्हणतात। आता कोणी बनावट कागदपत्र दिले आहे आणि कोणी काय केलेलं आहे हे जात पडताळणी समितीची एक व्हिजिलन्स कमिटी असते, व्हिजिलन्स ऑफिसर असतात, ते सगळे चेक करतात आणि ते ठरवतात की काय प्रमाणपत्र जे त्यांनी दिलं आहे की आम्ही दिलं आहे ते खरे की खोटे आहे, ही ती व्हिजिलन्स कमिटी ठरवते। त्याच्यामुळे ते ठरवेल आणि त्याच्यातनं जे सत्य आहे ते बाहेर येईल। हो, नाशिकचं जे टी प्रकरण आहे कॉर्पोरेट जिहाचं SIT बरोबरच आता त्याच्याबद्दलची मला काही माहिती नाही आहे। नगराध्यक्षांनी असे आरोप केले की कुठेतरी बनावट कागदपत्र तयार करून जो व्यक्ती अगोदर निवृत्त झाला आहे त्याच्या नावाने डॉक्युमेंट बनवून आणण्यात मी आधीच तुम्हाला सांगितलं की व्हिजिलन्स ऑफिसर असतो, तिथले व्हिजिलन्स ऑफिसर प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या जन्मगावी जाऊन त्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आले, घेऊन आले तिथनं। त्याच्यामुळे काय खरं खोटं आहे ते व्हिजिलन्स ऑफिसर सांगते। दबाव आणला तो सांगतो व्हिजिलन्स ऑफिसरवरती दबाव आणला तो तुमच्याकडनं। व्हिजिलन्स ऑफिसर आम्ही कसा दबाव आणणार? अत्याचाराच्या प्रकरणात वाढ झाली राज्यामध्ये जर विचार केला तर। गृहमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेब अतिशय चांगलं काम करत आहेत। गुन्हे घडतात तिथे तिथे त्वरित ॲक्शन घेतली जाते, त्वरित त्याच्यावर कारवाई केली जाते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की महिलांच्या बाबतीत अतिशय संवेदनशीलपणे ते काम करत आहेत आणि जिथे असं काही घडेल तिथे ते सक्षमपणे माननीय मुख्यमंत्री तिच्यावर निश्चितपणे कारवाई करतील। ठीक आहे।